भाईंदरमधील इंद्रलोक परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। भाईंदर पूर्वेतील लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील झोपडपट्टी भागात संध्याकाळी 8च्या सुमारास ही आग लागली। या आगीमध्ये मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात असून आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या ठिकाणाहून 29 सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आलेत आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध झोपडपट्टी असल्याचं सांगितलं जातंय। याबाबत स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी देऊन देखील प्रशासनानं त्याकडे कानाडोळा केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा दावा नगरसेवकांनी केलाय। तांडवासारखी आग लागलेली आहे। पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये झोपडपट्टीला बंदी असताना ओपन प्लॉटवर आज आपण बघू शकता नवघर प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुद्धा असं तांडव बघायला भेटलंय। आता याच्यामध्ये किती जीवितहानी झाली आहे याचा आतापर्यंत पत्ता लागलेला नाहीये। तरी मी महानगरपालिकेला वारंवार तसेच पोलीस स्टेशनला वारंवार पत्रव्यवहार करत होतो। असेच प्लॉट आरडीचे सुद्धा याच्या बाजूला आहेत, तिथे सुद्धा असे झोपडपट्टी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या झोपडपट्टी धारकांकडे सिलेंडर आढळतात। आज या सिलेंडरमुळे जास्तीत जास्त अग्नी इथे पसरलेले, याचा जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा पडतोय।